3 दिवस सततधार झालेल्या पावसामुळे मराठवाड्यात जे आहे ते जनजीवन विस्कळीत झालं होतं। लाखो हेक्टरवरील शेतांना याचा फटका बसलाय आणि आज छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे सर नांदेड दौऱ्यावर आहेत। ते जे आहे ते बांधावर जाऊन पाहणी करतात। सर काय सांगाल आपण नांदेड दौऱ्यात मराठवाड्यात कशा प्रकारे नुकसान झालं, कसा पाऊस पडलाय? नाही, प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी आणि नांदेड या 3 जिल्ह्यामध्ये पावसाची जास्त झळ पोहोचली। जालनामध्ये पण आहे आणि बीडमध्ये एक झालेला आहे जास्त। आणि प्रामुख्याने आपल्या धरणांची पातळी पण वाढ झालेली आहे आणि एकूणच धरणामधून आपलं जायकवाडीचं धरण जवळजवळ 90% भरलेलं आहे। बाकीच्या धरणांची पण परिस्थिती चांगली आहे। पण हे एक सप्टेंबर 2 सप्टेंबरला जो पावसाचा तडाखा आहे हिंगोली, परभणी आणि नांदेडला जास्त बसला आणि तिथे आता आज आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये माननीय राष्ट्रपती महोदयांच्या निमित्ताने मी आलो होतो आणि आता त्याला जोडूनच मी आता काही गावांमध्ये पीक नुकसानीची पाहणी मी करत आहे आणि जवळजवळ मला वाटतं एक 10 माणसांचा ह्या 1 सप्टेंबर 2 सप्टेंबरमध्ये थोडंसं त्यांचं जीविताला धोका झाला आणि 533 जनावरांचं पण त्याच्यामध्ये मृत्यू पावलेली आहे। आणि पिकाच्या बाबतीत जवळजवळ 14 लाख आपल्या मराठवाड्यातले 14 लाख खातेदारांना या पावसाचा तडाखा बसलेला आहे आणि जवळजवळ 16,67,000 हेक्टर शेतीचे वेगवेगळी पिकं आहेत। त्याच्यात प्रामुख्याने सोयाबीन आहे, थोडं केळीला आहे आणि हळद आहे, थोडं ऊस आहे। अशा प्रकारे पावसानं शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि आम्ही काल आज प्रामुख्यानं थोडं पावसापासून उघडीप मिळाल्यामुळं आम्ही युद्ध पातळीवर पंचनाम्याचं काम सुरू केलेलं आहे। कधीपर्यंत पंचनामे पूर्ण होतील आणि अंदाजित जे आहे ते शासनाकडून किती कोटी रुपयाचा प्रस्ताव दाखल करावा लागेल, किती रक्कम लागेल या सगळ्या नुकसान भरपाईसाठी? आम्ही रक्कम तर अजून परिगणित केली नाही, कारण सर्वेचं काम आज उद्या युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या आमच्या सूचना आहेत। एकदा आकडा परफेक्ट आकडा जास्तीत जास्त आपला सर्वे झाला, पूर्ण झाला किंवा आकडे हाती आले नुकसानीचे की त्यानुसार आपल्याला रक्कम किती उपलब्ध होईल लोकांना त्या बाबतीतले आकडे परिगणित करता येतील। पण आत्ताच्या घडीला असा आकडा परिगणित केला आम्ही। आता प्रामुख्यानं नुकसानीचे शेतीचे नुकसान आहे आणि ती कुठं किती झालेली आहे, कुठल्या पिकाची झालेली आहे त्याला प्राधान्य जास्त आहे आमचं तर ते करू। सर आता आपण सेलगाव खुर्द येथे भेट दिली। खरं तर TV9 मराठीने त्या बातम्या सातत्याने दाखवल्या होत्या। 48 तास जे आहे ते त्या गावाचा संपर्क तुटला होता। आता 72 तास उलटून अनेक शेतात जे आहे ते पाणी आहे। मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी 72 तासात क्लेम कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर येतो। नाही, आता आमचे तलाठी, ग्रामसेवक आणि जे क्षेत्रीय यंत्रणा आहे ती काल आज फिरते आहे आणि त्यांच्याकडे तुम्ही प्रामुख्यानं त्यांना हे सगळे डिटेल आता आम्ही तर बऱ्यापैकी 2-3 गावाच्या बांधापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे, एक ठळक 2-3 गावामध्ये। पण पूर्ण आमच्या मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये सर्व जे काही क्षेत्रीय यंत्रणा आहे ती कार्यरत झालेली आहे आणि त्यांनाही माझ्या सूचना आहेत आणि नागरिकांनाही सूचना आहेत की आपलं जे नुकसान झालेलं आहे ते त्या आमच्या क्षेत्रीय यंत्रणांना दाखवावं, त्याच्या कशा योग्य नोंदी होतील। ते योग्य नोंदी झाल्यानंतर आपल्याला त्या नोंदीच्या आधारानं शेतकऱ्यांना कशी जास्तीत जास्त मदत देता येईल तो आमचा प्रयत्न राहील। सर हिंगोलीत एक घटना घडली होती, तलाठी संतोष पवार यांची हत्या करण्यात आली होती। त्यानंतर जे ते वसमत तहसीलदारांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला की त्यांना जे आहे ते शासनाच्या स्तरावरून आर्थिक मदत देण्यात यावी। नाही, त्या दिवशी मी ज्या दिवशी ते झाली घटना त्या दिवशी मी संभाजीनगरवरून त्या परभणीला त्या व्यक्तीचं आमच्या तलाट्याचं पोस्टमॉर्टम झालं आणि संध्याकाळी मला वाटतं मी 11, 11:15च्या दरम्यान तोपर्यंत बॉडी त्यांच्या घरी गावाला सेनगाव गाव आहे त्यांचं, तिथं मी आलो होतो। त्यांच्या कुटुंबाला मी भेट दिली आणि आक्रोश होताच त्या कुटुंबाचं आणि आमच्या महसूल यंत्रणेचं नक्कीच नुकसान झालेलं आहे। पण आता त्या दुःखाच्या प्रसंगात त्या गावाला आणि त्या कुटुंबाला मी भेट दिली आणि आता त्या व्यक्तीच्या म्हणजे तलाट्याच्या पाठीमागे जे कुटुंब आहे त्यांना आम्हाला कशी मदत करता येईल, अनुकंपाच्या माध्यमातून त्यांच्या पत्नीला काही मदत करता येईल का काय कसं, हा एक आमचा प्रयत्न आम्ही तपासून पाहतो आहे। तर असं आमचं आमचा मॉरल सपोर्ट त्या कुटुंबाला आणि आमच्या सगळ्या क्षेत्रीय यंत्रणेला आहे। तर मी स्वतःच जाऊन भेट दिली होती त्या गावाला। शेवटचा प्रश्न, आपण जर बघितलं तर मराठवाड्यात निजामकालीन अनेक शाळांमध्ये दुरुस्ती झाली नाही, असा पाऊस पडतोय, विद्यार्थ्यांना जे आहे ते धोकादायक परिस्थितीत शिक्षण घ्यावं लागते। त्याचबरोबर जे मराठवाड्यात गुणवत्तेचाही प्रश्न जे ते पुढे येतोय। या सगळीकडे गोष्टीकडे कसं बघता आणि दुरुस्त करण्यासाठी काय उपाययोजना केले जाणार आहेत? नाही, आता जिथं पडझड झालेली आहे शाळांची याची त्याची तर ह्या सर्वेमध्ये त्याच्या नोंदी तर होतीलच आणि मग ते आपल्याला कशा दुरुस्त करता येईल ते एक बघायचं आहे। आणि गुणवत्तेवर शिक्षकांना आम्ही
वेळोवेळी सूचना देत असतो की बाबा मुलांची गुणवत्ता चांगली राहिली पाहिजे, कारण तेच उद्याचं भवितव्य आहे. त्यानुसार शिक्षकांना आमच्या सूचना आहेत आणि जास्तीत जास्त आमचे प्रयत्न राहतील, पाठपुरावा राहील की मुलांची गुणवत्ता कशी वाढेल आणि ते आपल्या पुढच्या पिढीची कशी सक्षमरीती बनेल याकडे आम्ही लक्ष देतो आहे. थँक्यू. धन्यवाद. हे होते छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, ज्यांनी जे आहे ते पूरग्रस्त भागाची पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आणि मराठवाड्यात जे आहे ते जवळपास 16,67 हेक्टरपेक्षा अधिक जे आहे ते क्षेत्राचं नुकसान झाल्याची माहिती दिली आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळेल यासाठी जे प्रशासन सज्ज आहे, पंचनामे सुरू आहेत असंही ते म्हणाले. कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह मी ज्ञानेश्वर लोंढे, पारडी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.